छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील हॉटेल राज दरबार येथे तृतीयपंथींना जेवणासाठी बसण्यास नकार देत अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार सँडी लक्ष्मणराव मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जुलै रोजी रात्री त्या मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या असता व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांनी इथून निघून जा, तुम्हाला बसण्याची परवानगी नाही, तुमच्यामुळे इतर ग्राहक अस्वस्थ होतात असे म्हणत त्यांना हाकलवून देण्याचा प्रयत्न केला। तक्रारीनुसार त्यानंतर हॉटेलचे मालक तथा भाजपचे नगरसेवक पदमसिंह राजपूत यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनीही अरेरावीची आणि अपमानास्पद भाषा वापरत वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारातून तृतीयपंथीयांबाबत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित हॉटेलला दारू विक्री किंवा मद्यपानासाठी अधिकृत परवानगी नसतानाही ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचाही गंभीर आरोप सँडी मुळे यांनी केलाय। याबाबत त्यांनी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालोरे यांची देखील भेट घेत कारवाईची मागणी केली आहे। दिनांक 2 जुलै रोजी मी बीड बायपास येथील हॉटेल राज दरबार येथे गेले होते, जे सूर्य लॉन समोर आहे, जेवणासाठी। तिथल्या व्यवस्थापकाने आम्हाला जेवायला बसू देण्यास मनाई केली आणि तिथे त्यांनी मला अपमानित करून हाकलून दिलं होतं आणि त्यांनी हा शब्द वापरला होता की तुम्हाला बसू देणं अलाउड नाहीये, जेव्हा की त्यांच्या हॉटेलमध्ये मद्य विक्री आणि मद्यपान पण चालू होतं। मग जेव्हा तो साधा ढाबा आहे तिथे मद्य विक्री चालू होती, मग ते त्यांना कोणी अलाउड केलं? सदरील गोष्टीची मी एनसी पण दाखल केलेली आहे आणि त्याच प्रकरणाची माहिती देण्यासाठी मी राज्य उत्पादन शाखेच्या अधीक्षकांना पण भेटले। त्यांनी पण खूप मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि सदरील हॉटेल कायमचं कसं बंद होईल यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी मला सांगितलं आहे। आणि हे हॉटेल मला तरी वाटतं की जे त्यांचे मालक आहेत, भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रभाग 26 चे पदमसिंहजी राजपूत यांचं आहे। मला तरी वाटतं हे एका वरिष्ठ माणसाचं हॉटेल असल्यामुळं हे प्रकरण थोडंसं वेळ घेईल, पण मी पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि मी हे हॉटेल बंद केल्याशिवाय राहणार नाही। सदरील हॉटेलवाल्यांनी सरळ सरळ लिंगभेद करत माझ्यावरती जो काही अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे असं कोणी करू शकत नाही। आम्ही किन्नर असलो तरी आम्हाला माणूस म्हणून गिनलं गेलं पाहिजे। आम्ही पण एक ह्युमन बिईंग आहोत, आम्हाला पण भूक लागू शकते, आम्ही पण कुठेही जेवायला जाऊ शकतो। पण जर तुम्ही आम्हाला फक्त किन्नर आहोत असं जज करून नको बाबा हे बसले तर काय होतील आणि असं तुम्ही विचार करून जर आम्हाला हाकलून देत असाल तर हे माणुसकीला धरून नाही।